लोकसभा अध्यक्षपद भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहे। उपाध्यक्षपद एनडीएतील घटक पक्षांकडे देण्याची शक्यता वर्तवली जाते। अध्यक्षपद भाजपाकडे गेल्यास घटक पक्षांना पक्षफुटीची भीती आहे। रिॲक्शनची आपण मोठी बातमी पाहतोय। लोकसभा अध्यक्षपद भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। शिवाजी, लोकसभा अध्यक्षपद भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत दिसतंय, काय घडामोडी घडतायत? लोकसभा अध्यक्षपदाच्या संदर्भात आज एक बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये चर्चा देखील झाल्या। मात्र या चर्चेनंतर एक माहिती समोर येत आहे। त्यानुसार लोकसभा अध्यक्षपद भाजप हे स्वतःकडे ठेवणार आहे आणि त्यानंतर उपाध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षांकडे देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा हा भाग असणार आहे की लोकसभा अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाकडे असावं असं सातत्याने सांगितलं जात होतं। आणि महाराष्ट्रामध्ये देखील ज्या पद्धतीने दोन पक्षांमध्ये फूट झाल्यानंतर लोकसभा विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची होती, त्याच पद्धतीने लोकसभा अध्यक्षांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून इतर पक्ष जे आहेत, ज्या पद्धतीने जेडीयू असेल किंवा चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष असो, या दोन्ही पक्षांना हे आश्वस्त करणं गरजेचं आहे की त्यांच्या पक्षातील खासदार जे आहेत ते फुटले जाणार नाही। मात्र भाजपचा इतिहास पाहता त्या दृष्टिकोनातून एनडीएतील घटक एनडीएच्या घटक पक्षांच्या मनामध्ये या संदर्भात भीती निर्माण होणं साहजिक आहे। त्या दृष्टिकोनातून एनडीएचे घटक पक्ष असणारे चंद्रबाबू नायडू असो किंवा नितीश कुमार असो यांनी लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षाकडे असावं असं सांगितलं होतं। खास करून चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभेचं अध्यक्षपद मागितल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्या पार्श्वभूमीत आज झालेल्या बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्षपद देखील भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत आहे आणि त्याच्यात उपाध्यक्षपद जे आहे हे एनडीएतील घटक पक्षांना दिलं जाईल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपद नक्की कोणाला मिळतंय आणि एनडीएचे घटक पक्ष भाजपची ही जी ऑफर आहे ही स्वीकारतात का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। आणि ही जर ऑफर स्वीकारली तर आगामी काळामध्ये एनडीएचं हे सरकार टिकण्यासाठी भाजपला अधिक मदत होईल। मात्र दुसरीकडे जर हे लोकसभा अध्यक्षपद जर एनडीएला गेलं तर भविष्यामध्ये या सरकारमधून चंद्रबाबू नायडू असो किंवा दुसरीकडे विचार केला तर नितीश कुमार असो यांना बाहेर पडताना अडचणी येणार नाही। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर ही बैठक जी झालेली आहे, आता या बैठकीनंतर एनडीएच्या घटक पक्षांसोबत चर्चा केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे। आणि या चर्चेनंतर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण भाजपला हे पद स्वतःकडे ठेवल्यानंतर लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडे आल्यानंतर खासदारांची जे पक्षांतर होतात किंवा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात त्यावरती कंट्रोल मिळवणं साहजिकच आहे, सोपं होणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक झाली आहे त्या बैठकीनंतर आता या सगळ्या भाजपच्या नेत्यांची ऑफर घेऊन ते एनडीएच्या घटक पक्षांची चर्चा करतील आणि या चर्चेनंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।